काही पेशंट कायम आपल्या आठवणीत राहतात. अशीच एक पेशंट आमच्याकडे रिसेंटली आली होती. ती 8 महिने प्रेग्नंट होती आणि घरी पडल्यामुळे तिचा हिप बोन फ्रॅक्चर झाला होता. नॉर्मली एका हिप बोनची सर्जरी कुठल्याही ऑर्थोपेडिक सर्जनसाठी एक रुटीन सर्जरी मानली जाते, पण या ठिकाणी आम्हाला फक्त सर्जरी नव्हे तर 2 जीवांचा विचार करायचा होता. 8 महिन्याचे प्रेग्नंट असताना सर्जरी करणे म्हणजे त्या लहान जीवाला खूप धोक्यामध्ये टाकणारं होतं. त्यामुळे आम्ही एक टीम बनवली. ऑर्थोपेडिक सर्जन्स, एनेस्थेटिस्ट, पीडियाट्रिशियन्स आणि गायनेकोलॉजिस्ट या सगळ्यांनी मिळून एक मीटिंग आम्ही केली. सगळ्यात मोठी एक रिस्क ही होती की एनेस्थेशिया दिल्या दिल्या बाळाची डिलिव्हरी झाली तर ते बाळ प्रीमॅच्युअर होणार आणि ते प्रीमॅच्युअर बाळ बाहेर आल्यावर श्वास स्वतःचा घेऊ शकेल का, तो सेल्फ सस्टेनिंग असेल का. पण ती गोष्ट आमच्या हाताच्या बाहेर होती. सगळी तयारी करणं, सगळ्यांनी प्रिपेअर्ड राहणं, वेळेवर जर डिलिव्हरी झाली तर काहीही करून त्या लहान जीवाला वाचवणं ही आमची प्रायोरिटी होती. शेवटी सर्जरीचा दिवस आला. बाळाला व्यवस्थित प्रोटेक्ट केलं गेलं, त्याला लेड कव्हर्स घातले गेले म्हणजे त्याच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं रेडिएशन पोहोचणार नाही. पीडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्टचं हेच काम होतं की कंटिन्युअस पोटात असलेल्या लहान बाळाला मॉनिटरिंग करत राहणं, त्याच्या हृदयाचे ठोके बघत राहणं आणि जर डिलिव्हरी झाली तर त्या बाळाला आणि त्या आईला सुखरूप ठेवणं हे त्यांचं काम होतं. फॉर्च्युनेटली असा कुठलाही प्रसंग घडला नाही. सर्जरी अगदी सुखरूपपणे पार पडली. सर्जरी करत असताना बाळाचे ठोके पूर्णपणे कॉन्स्टंट होते, कुठेही हल्ले नाही, कुठेही वर खाली झाले नाही. तिच्या सर्जरीला आज 1.5 महिना झालाय आणि ओपीडी करत असताना एक आजी हातात एका लहान बाळाला घेऊन आत आल्या. मला 2 मिनिटं लक्षात आलं नाही, पण जेव्हा त्या आजीच्या डोळ्यात मी बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते की या बाळाला आणि तिच्या आईला तुम्हीच वाचवलं आहे. जेव्हा ती ते बोलली माझ्या डोळ्यातही अश्रू आले. ही तीच पेशंट होती जिची 1.5 महिन्यापूर्वी आपण हिपची सर्जरी केली होती. तर अशा गुंतागुंतीच्या सर्जरीज मध्ये फक्त डॉक्टर महत्वाचा नसतो. योग्य प्लॅनिंग, प्रत्येक क्षणाचं मॉनिटरिंग, गरज असलेली टेक्नॉलॉजी आणि टीमवर्क हे फार महत्वाचं असतं.